भीम. मी संतोष चंद्राम कांबळे. आज मी माझ्या चॅनलवरती एक नवीन विषय सुरू करतोय, संविधानाच्या संदर्भातला. आपण म्हणतो आपला देश संविधानावर चाललाय. पण लोकसभेपासून खाली ग्रामपंचायत, ग्रामीण भागात, शहरी भागात महानगरपालिका इथपर्यंत सगळा आपला देश संविधानावर चाललाय असं आपण म्हणतो. संविधान नेमकं काय हे आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? संविधानात काय लिहिलंय, संविधानात आपल्याला अधिकार किती दिलेत, संविधानाने आपल्याला कर्तव्य काय सांगितल्यात, ह्याचा विचार आपण आजपर्यंत कधी केलाच नाही. चला बाबा, आमचा देश संविधानावर चालतो. हल्ली 2014 पासून चालतो का नाही ह्याच्याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे. आणि म्हणून नेमकं संविधान काय हे सांगायसाठी मी विषय होतो काय, आपण ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, हे ग्रामीण भागातलं झालं. शहरामध्ये महानगरपालिका असेल, आमदारकी असेल, हे आपल्यावरती लोकशाहीच्या मार्गाने राज्य चालले हे सांगतात. आत्ता मध्ये सांगितलं की मताची चोरी होती. जो बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून, टाटा असू, बिर्ला असू किंवा कुणी बी मोठा जागीरदार पैशावाला असू दे, त्याला बी एकाच मताचा अधिकार, आणि तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाला बी एकाच मताचा अधिकार. ते संविधान, तीच लोकशाहीचं धोके देत असेल तर आपण जागं झालं पाहिजे का नाही? आणि आपण जागं झालं पाहिजे म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानामध्ये काय लिहिलंय हे आपण वाचलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या आहे जवळजवळ 135 ते 140 कोटी. मला नाही वाटत 10% लोकांनी बी संविधान वाचलं असेल. म्हणून आता एक मी बाबासाहेबांचा अनुयायी, संविधानाचा रक्षक म्हणून मी आता सगळ्यांना अपील करतोय, आता संविधान आपण सगळ्यांनी मिळून वाचू, संविधान आपण सगळ्यांनी मिळून समजून घेऊ. संतोष कांबळे सांगतो ते संविधान अशातला भाग नाही. मी प्रत्येक एक नंबर आर्टिकलपासून सुरुवात करणार, किंवा संविधानाची प्रस्तावना आहे त्याच्यापासून सुरुवात करणार. ती प्रस्तावना नीट समजून सांगेल. माझ्या सांगण्यावरनं समाधान झालं नाही तर तुम्ही तुमच्या मातबर लोकांना, कायदेतज्ञाला विचारलं किंवा संतोष कांबळेचं असं म्हणणे ते योग्य आहे का? योग्य असेल तर मला फॉलो करा, चॅनेल 100% सबस्क्राईब करा सगळ्यांनी. कारण का वाढेल तितका सगळ्यांचा फायदा, कारण ते संविधान प्रत्येक माणसापर्यंत पोचलं पाहिजे. संविधानाचे तुमच्याकडे तुम्हाला सगळे कुत्र्याचं, ज्या मांजराचं, वनस्पतीचं, ह्याचं त्याचं सगळा अभ्यास शिकवला जातो. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्रत्येक गोष्टीचं सायन्स शिकवलं जातं. फक्त आपल्याकडचं एक मोठं दुखणं काय, आपल्याकडं संविधान शिकवलं जात नाही, की जास्त गरजेचं आहे. हा माझा प्रयोग सक्सेस झाला ना तर प्रत्येक घरातल्या 15-16 वर्षाच्या मुलाला जर हे संविधान कळलं ना, तो माणूस IAS IPS झाल्याशिवाय मागं राहणार नाही. ही आपली सुरुवात आहे. माझ्या बहीण भावांनो, माता पित्यांनो, आजपासून आपण नवीन सुरुवात करू, संविधान वाचायला सुरुवात करू. एवढ्या 2 दिवसात मी पहिलं प्रकरण घेऊन येतो तुमच्याकडं प्रस्तावनेपासून.